सध्या नगर परिषद निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाची नगर परिषद म्हणून चांदुरेली नगर परिषद पाहिली जाते आणि या नगर परिषदेमध्ये आपण जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष जे आहेत गिरीश विश्वकर्मा यांच्या पत्नी जे आहे प्रियंका विश्वकर्मा या थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढलेल्या आणि आता प्रचाराला मोठा वेग आलेला आहे. आणि नेमके कुठले मुद्दे घेऊन प्रियंका विश्वकर्मा या निवडणूक लढत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई मला सांगा, कुठले निवडणुकीत मुद्दे तुम्ही घेऊन या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आहात? मी हे सांगू शकते की आमचे आता काही नवीन मुद्दे नाही, कारण की आपल्या चांदूरमध्ये जे पायाभूत नागरी सुविधा आहे त्यासाठी जे आमची जनता जे आहे, जे आमचे चांदूरवासियांची व्यवस्था आहे त्या आहे नाही. रस्ते असो, पाणी असो, असे मूलभूत गरजा अपूर्ण राहिलेल्या आहे. त्यासाठी आमचा प्रयास आहे. दोन मोठे पक्ष जे आहे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस, यामध्ये तुम्ही तिसराच पर्याय जो आहे तो नागरिकांना दिला. नेमकं काय यामागचा उद्देश आहे? आणि तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे जे अध्यक्ष आहेत, युवा अध्यक्ष आहेत, त्यांच्या पत्नी असताना सुद्धा तुम्हाला वंचित आघाडीची सीट का नाही घेतली? आता असं आहे की चांदूर पॅनल आम्ही निर्मित केले. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी, जय हिंद क्रीडा मंडळ, सोबतच शिवसेना, सोबतच राष्ट्रवादी, हे सर्व पक्ष मिळून आपला चांदूर हे पॅनल उभारलेला आहे. आणि यामध्ये सर्वांचा पाठिंबा आहे आणि सर्वांना तिकीट दिली गेली आहे. आणि आमचा फक्त एकच उद्देश आहे की आजपर्यंत जे मोठे पक्ष होते, ज्यांची सत्ता इथे होती, त्यांनी काही केलेला नाही. तर आता एक पर्याय म्हणून, एक सुधारित पर्याय म्हणून मी समोर आलेली आहे. कारण की जनतेची माझ्यापेक्षा अपेक्षा असते. आमची नियमित रक्षाबंधन असो, टुर्नामेंट्स असो आणि अनेक सामाजिक कार्यक्रम आमचे चालू असते. तर त्यांच्याशी माझं जे प्रेम आहे, माझ्याशी जनतेची अपेक्षा आहे, त्या पूर्ण करण्यासाठी मला एक अवसर भेटला आहे. तर निश्चितच त्यासाठी मी समोर आले. तुमच्या पुढे कोणाचं आव्हान आहे? भाजप आणि काँग्रेसचं आव्हान आहे असं वाटतंय? नाही, त्यांच्यासाठी आमची काही आव्हान नाही. आमची स्पर्धा फक्त आपले चांदूरचे माझे आणि डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांची अपूर्ण झालेल्या स्वप्नासाठी आहे. कारण की मागील जे निवडणूक होती त्यामध्ये फक्त 100 मती कमी पडले आणि त्यामुळे आपला चांदूर आज त्या परिस्थितीत आहे, ज्या परिस्थितीमध्ये त्या आज पूर्वीचे 20 वर्ष पूर्वी होता. निश्चितच ह्या होत्या प्रियंका विश्वकर्मा, ज्यांनी सांगितलेलं आहे की चांदुरेली नगर परिषदेमध्ये काँग्रेस आणि भाजप यांना चालवण्यासाठी आपला चांदूर हा तिसरा पर्याय जो आहे तो विविध पक्ष आणि विविध आघाड्या एकत्र येऊन दिलेला आहे. चांदूर रेल्वेचा विकास करणं हेच आपलं लक्ष असताना देखील प्रियंका विश्वकर्मा यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, चांदूर रेल्वे, अमरावती.